आता पाहणार आहोत 50 महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट रूपात। मुख्यमंत्री आज मराठा आरक्षणाबाबत ऑनलाईन बैठक घेणार। मुख्यमंत्री शिंदे दुपारी 3 वाजता ही बैठक घेणार। जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार। मराठा आरक्षणासाठी जरांगेंची अंतरवाली सराटी ते मुंबई पायवारी। जालन्यामधील रस्त्यांवरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। जालन्यातल्या रस्त्यांवरती पोलिसांचा बंदोबस्त तैनात। ज्या मार्गाने जरांगेंची पायवारी निघणार त्या मार्गावरती ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येणार। विधानभवनात आज राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी। सकाळी 11 वाजता विधानसभा अध्यक्षांसमोर पार पडणार सुनावणी। शरद पवार गटाचे जयंत पाटील यांची साक्ष नोंदवली जाणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अक्कलकोटमधील स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं। स्वामी समर्थ मंदिरामध्ये फडणवीसांनी केली आरती। संपावरती असलेल्या काही अंगणवाडी सेविकांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटीस मिळाल्याचा आरोप। संभाजीनगरमध्ये 4000 पैकी 1000 अंगणवाडी सेविकांची माघार, मात्र इतर सेविका संपावर ठाम। राज्य सरकारकडून 22 जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर। राम जन्मभूमीचा सोहळा साजरा करण्यासाठी सुट्टी जाहीर। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 22 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा रद्द। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर। परीक्षेचं पुढचं वेळापत्रक नंतर कळवलं जाणार। 12वीच्या विद्यार्थ्यांना 22 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकीट मिळणार। www.mahascb.board.in या संकेतस्थळावरती हॉल तिकीट मिळणार। तर धोकादायक शिवरेल्वे उड्डाणपूल आजपासून बंद। येत्या 6 महिन्यात 3 टप्प्यात पाडकाम होणार। पुलाचे गर्डर हटवण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीसाठीच्या 25000 अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा संपणार। 26 जानेवारीला सोडत होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांची वेळ मिळताच अधिकृत घोषणा। शेअर मार्केट आजही सुरू राहणार। एनएसई आणि बीएसई कडून परिपत्रक जाहीर। आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रेमध्ये राजू शेट्टी सुद्धा सहभागी। शेगाव ते जळगाव जामोद पर्यंत राजू शेट्टींची पायी यात्रा। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारला जागा करण्यासाठी आत्मक्लेश, राजू शेट्टींचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात कात्रज परिसरात अचानक पाहणी। अजित पवारांकडून कात्रज कोंढवा उड्डाण पुलाची पाहणी। परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यामार्फत पाणी सोडा। अजित पवार गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। भुसावळमधल्या ब्रिटिशकालीन इमारत पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू। 1918 साली उभारलेली इमारत जीर्ण झाल्यानं पाडण्याचा निर्णय। धाराशिवच्या ढोकीमध्ये मराठा आरक्षणासाठी ट्रॅक्टर रॅली। जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला ग्रामस्थांचा पाठिंबा। 23 जानेवारीला ग्रामस्थ मुंबईला रवाना होणार। नांदेडमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना। जरांगेंच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जवळपास 200 मराठा बांधव टेम्पोतनं मुंबईच्या दिशेने रवाना। मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसईच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांचा मोठा प्रतिसाद। येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी 10,000हून अधिक प्रवेश अर्ज शिक्षण विभागाकडे दाखल। नर्सरीसाठी 3,000हून अधिक प्रवेश अर्जांचा समावेश। भारतीय भाषातील अभ्यासक्रम 3 वर्षात डिजिटल करा। केंद्र सरकारचे शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांना निर्देश।